कोथिंबीर वडे तुटतात, तेल जास्त पितात. आज ही एकच रेसिपी पहा, म्हणजे प्रत्येक वेळी परफेक्ट कोथिंबीर वडी तयार होईल. नमस्कार मित्रांनो, मी कमल आहे किचन मध्ये तुमचं सर्वांचं. कोथिंबीर घेतलेली गावठी कोथिंबीर स्वच्छ मी निवडून व ती धुवून घेतली. तिच्यातलं पाणी पूर्ण हे निथरून घेतलेले. मी कमल आहे किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बाहेरून खमंग, आतून कुरकुरीत, मऊ, चविष्ट कोथिंबीर वडी. एकदा ही रेसिपी करून पाहिली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की शेवटी मी अशी एक खास टिप सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या कोथिंबीर वड्या तुटणार नाहीत व अगदी परफेक्ट बनतील. जर तुम्हाला अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. त्याच्यानंतर बघा, 4 हिरवी मिरची घेतलेली, फिकी हिरवी मिरची आहे. लसूण थोडे जास्त प्रमाणात घालायचा, म्हणजे वडी आपली छान चवदार व चविष्ट लागते. एक कांदा घेतलेला आहे आणि कोथिंबीरीच्याच काड्या. याच्या खूप फस असतो या काड्यांमध्ये, तर कोथिंबीरीच्या कवळ्या अशा काड्या मी काढून घेतलेल्या आहे. तर चला मग आता पुढे मी कोथिंबीर पण चिरून घेते. आता एक एक आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे. तर आता सर्वात आधी मी मिरच्या धुवून ठेवलेल्या, तरी पण मी पाण्यातनं काढून घेतल्या. एकीच्या 2 तुकड्या करते व चॉपिंग मशीन मध्ये टाकते. त्याच पद्धतीने आपल्या लसूण पाकळ्या त्या पण मी सर्व घेते. त्या पण पाण्यामध्ये थोड्याशा डिप करते. धुवून ठेवलेले आहे पण पुन्हा मी डिप करून घेते. कांदा पण व्यवस्थित असा पाण्यामध्ये बुडून घेतला. त्याच्या पण एका कांद्याच्या 3-3, 4-4 अशा फोडी करून टाकून घ्यायच्या, म्हणजे लवकर आपल्याला बारीक होण्यास मदत होईल. बघा, अशा पद्धतीने टाकून घ्यायचे, म्हणजे आपले जे चॉपिंग मशीन मधले जे पाते आहे ना, त्याच्यामध्ये पण अडकायला नको आणि आपलं चॉपिंग मशीन हे खराब व्हायला पण नको. बघा, आता इथे कवळ्या ह्या कोथिंबीरीच्या काड्या घेतलेले, त्या पण मी पुन्हा पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे. व्यवस्थित पाण्यामध्ये थोड्याशा हाताने चोळून घ्यायच्या. त्या मी धुवून ठेवलेल्या नव्हत्या, तर आता ह्या व्यवस्थित बघा हाताने अशा चोळून घेऊन घेतल्या. त्या पाण्यातून काढून आणि पुन्हा आपण या मशीन मध्येच टाकून घेऊ, कारण की आपल्याला कांद्याबरोबरच त्या पण बारीक करून घ्यायच्या. आता आपण ते त्याच्यामध्ये दळून घ्यायचं. आपण व्यवस्थित बघून लावून घ्यायचं. छान असं मस्त हे बारीक करून घेतलेले आहे. आता ते एका भांड्यामध्ये मी काढून घेते. कांदा, कोथिंबीरीच्या काड्या, त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या, लसूण हे आपण बारीक करून एका भांड्यामध्ये टाकून घेतलं. त्याच्यानंतर मी कोथिंबीर पण ही बारीक अशी चिरून घेतलेली आहे. बघा, हे कोथिंबीरीच्या वड्या आपल्याला वेगवेगळे पीठ टाकून बनवता येतात आणि माझ्याकडे आता 5 प्रकारचे पीठ आहे, मी ते टाकून बनवत आहे. इथे अर्धी वाटी, बघा रेग्युलर वाटीने अर्धी वाटी मी इथे रवा टाकून घेतला. त्याच्यानंतर अर्धीच वाटी बाजरीचं पीठ टाकून घेतलं. अर्धी वाटी आपलं बेसन पीठ, म्हणजे चना डाळीचं पीठ, ते पण टाकून घेतलं. त्याच पद्धतीने अर्धी वाटी एवढं तांदळाचं पीठ, ते पण टाकून घेतलं. त्याच्यानंतर अर्धी वाटी एवढं आपलं ज्वारीचं पीठ टाकून घेतलं. 1 चम्मच एवढी आपण धना पावडर टाकून घेतली. 1 चम्मच भरून भाजलेली जिरा पावडर टाकून घेतली. अर्धा चम्मच एवढी हळद टाकून घेतली. मिरची आपण फिकी वापरली त्याच्यामुळे 1 चम्मच एवढी लाल मिरची पावडर पण टाकून घेतली. त्याच्यानंतर चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला थोडसा 1 चुटकीभर असा हिंग टाकून घ्यायचा. हिंगामुळे काय होते, चव अशी छान येते. आता ते आपल्याला सर्व व्यवस्थित असं मिक्स करायचं. आधी आपल्याला याच्यात पाणी टाकायचं नाही, कारण की कोथिंबीर ओलीची ती धुवून घेतलेली आपण, त्याच्यामुळं जेवढं त्याच्यामधलं पाणी असत तेवढं आधी व्यवस्थित असं पीठ हाताने मळून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं. तर ज्या वाटीने पीठ घेतलं ना आपण, तीच 1 वाटी भरून पाणी घेतलेले आहे. आता आपल्याला लागेल तसे पाणी टाकून घ्यायचं. आधी मी आता अर्धी वाटी हे पाणी टाकून घेतलेले आहे. पीठ छान असं इथे मळून घेतलेले आहे. बघा, खूप आपल्याला हे पातळ पण नाही करायचं आणि खूप घट्ट पण नाही करायचं. छान असं मस्त मी
एक गोळा तयार करून घेतलेला आहे. 1 वाटी पाणी घेतलं होतं, आपल्याला 1 वाटी एवढं पाणी लागलंय. एवढं पाणी हे उरलंय. लागत लागत आपल्याला पाण्याचा वापर करायचा. आता इथे एक मोठं ताट घेतलंय मी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचंय. तेलाचा असा स्प्रे करून घेतला हाताने, परत असं चौबाजूला मी लावून घेते. पीठ आपण पूर्ण ताटामध्ये ठेवलंय. ताटामध्ये व्यवस्थित असं पसरून घ्यायचं ते. छान असं मस्त ताटामध्ये आपण पूर्ण मिश्रण चौबाजूने सारखं करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती टाकून घ्यायची सफेद तीळ. तीळ टाकल्यानंतर पुन्हा हाताने असं थोडंसं दाबून द्यायचं, म्हणजे तीळ ही काय होईल त्याला व्यवस्थित अशी चिपकली जाईल. त्याच्यावरती थोडीशी अशी लाल मिरची पावडर टाकून घेऊ आपण. एका कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं होतं. त्याच्यावरती झाकण ठेवून छान मस्त पाण्याला बघा उकळी आली आहे. त्याच्यावरती आता आपण हे ताट ठेवून घ्यायचं. गॅस पुन्हा जोरात करून दिला. दुसरं ताट आपल्याला त्याच्यावरती असं पालथं ठेवायचं. जवळजवळ आपल्याला हे 10 मिनिटानंतरच बघायचे छान आपल्या वड्या तयार होतील. 10 मिनिटं पूर्ण झाले. आता चेक करू आपण. ताट काढून घेतला. आता एका चाकूच्या साह्याने आपण असं मध्ये टाकून बघायचं. थोडं पण चाकूला हे लागलेलं नाहीये, म्हणजे आपलं वड्यांचं मिश्रण छान मस्त कडक झालेले. आता गॅस बंद करते. आता त्याला थोडं आपण थंड होऊ देऊ. मस्त छान थंड झालंय. आता आपण पाहिजे त्या आकाराच्या वड्या कट करून घेऊ. गॅसवरती आपण तवा ठेवला. तवा छान तापला आहे. थोडंसं आता तेल असं टाकून घ्यायचं. पुढे आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतल्या. मोहरी छान बघा तडतडायला लागली आहे. त्याच्यात थोडं आपण जिरं टाकून घेऊ. मोहरी व जिरे छान तडतडले. हिरवी मिरची टाकून घेऊ आता. एकदम कमीत कमी तेलामध्ये आपल्याला या परतून घ्यायच्या वड्या. त्याच्यामध्ये आपण सफेद तीळ पण टाकून घ्यायची. अशा वड्या आपण ठेवून त्याच्यावरती. छान मस्त बघा अशा वड्या मी ठेवल्या आहे. कमी गॅसवरतीच आपल्याला अशा परतून घ्यायच्या आहे थोड्या वड्या. हळूहळू अशा मिक्स करून खायच्या. खालची साईड वरती, वरची साईड खाली. तर इथे मी शालू फ्राय करून घेतलेले आहे, कारण की ज्यांना कमी तेलाचं खायचं आहे त्यांच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे. पण ज्यांना तेल खाता त्यांच्यासाठी तळून इथे वड्या घेतल्या तरी पण चालेल. तर मी इथे फक्त तव्यावरती शालू फ्राय केले आहे. छान अशा मस्त आपल्या कोथिंबिरीच्या वड्या इथे तयार झाल्या. आतून एकदम मऊ व वरून कुरकुरीत. आजची रेसिपी आपली पूर्ण झाली. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.